नमस्कार, मी संकेत आणि आपण नक्की. पाहत आहात मुंबई आउटलुक. देशामध्ये वोट चोरी हा एक मोठा मुद्दा बनलेला आहे. त्यावरून विरोधी पक्ष जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. राहुल गांधी यांनी 7 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेत मोठे दावे केले. केवळ दावेच केले नाही, केवळ आरोप केले नाहीत, तर त्या आपल्या आरोपांना सिद्ध करण्यासाठी त्यांनी पुष्कळ असे पुरावे देखील समोर आणलेले आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कशा प्रकारे वोट चोरी केली जाते ह्याचा त्यांनी पॅटर्न सांगितलेला आहे. बेंगलुरूच्या महादेवपुरा या विधानसभा कॉन्स्टिट्युन्सी मधल्या 1 लाखापेक्षा जास्त वोट चोरीला गेलेले आहेत. ते कसे चोरीला गेले ते त्यांनी सगळं सविस्तर सांगितलेलं आहे. 1 तासापेक्षा जास्त त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. त्याला उत्तर म्हणून अगोदर भाजपने प्रयत्न केला, परंतु नंतर पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने प्रेस कॉन्फरन्स घेऊन राहुल गांधी यांच्या आक्षेपांना, प्रश्नांना, दाव्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यांचा तो प्रयत्न किती यशस्वी झाला हा एक वेगळा मुद्दा आहे. परंतु आता महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वोट चोरी या विषयावरती विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत, रस्त्यावर उतरलेले आहेत. आताच शरद पवार यांची एक प्रेस कॉन्फरन्स झाली. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील त्यांनी निवडणूक आयोगावरती गंभीर असे आरोप केलेले आहेत. अशातच आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाळाराम पाटील सर आहेत. मी मुंबई आउटलुकमध्ये त्यांचं प्रथमतः तर स्वागत करतो. नमस्कार. आणि पाटील सर, तुमच्या पनवेलमध्ये जिथून तुम्ही विधानसभेची निवडणूक लढलात, त्या पनवेलमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वोट चोरी झाली आहे किंवा दुबार वोट आलेले आहेत, असे देखील आकडे समोर आलेले आहेत. काय सांगाल? महाराष्ट्रातल्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये निश्चितपणानं गैरप्रकार झालेले आहेत. हे समोर येतंय. राहुलजींनी या विषयाला आता तोंड फोडलंय आणि ह्या सगळ्यामध्ये मला वाटतं सगळ्यात मोठी वोट चोरी पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये झालेली आहे. तब्बल 85,211 मतं या ठिकाणी दुबार नोंदलेली आहेत. निवडणुकीचं कामकाज सुरू केल्यानंतर मतदार याद्यांचा अभ्यास करत असताना आमच्या ते लक्षात आलं. बर. पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये 25,855 मतं दुबार नावं असलेली आहेत. बरोबर. पनवेल आणि उरण या दोनही विधानसभा मतदारसंघामध्ये नावं असलेले 27,275 मतदार त्या ठिकाणी पनवेलमध्ये आहेत. पनवेल आणि ऐरोली या दोनही मतदारसंघामध्ये नाव असलेले 16,096 मतदार आहेत आणि पनवेल आणि बेलापूर या दोनही मतदारसंघामध्ये नावं असलेले 15,397 मतदार आहेत. 588 मतदार असे आहेत की त्यांचा अतापता काही नाही. 999, 000 अशा कोडवर हे नोंदलेले आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये कन्नड किंवा तेलुगू भाषेतल्या फॉन्टमध्ये ही नावं आहेत आणि हा आकडा 85,211 होतोय. बर. हा विषय लक्षात आल्यानंतर मी पनवेल 188 पनवेल विधानसभा मतदारसंघाचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, एसडीओ पनवेल, त्यांना संपर्क केला आणि ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून दिली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार पनवेल यांच्याही गोष्ट लक्षात आणून दिली. त्याचसोबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे ही तक्रार केली. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याजवळ ही तक्रार आम्ही केली आणि सेम टाइम भारतीय निवडणूक आयोगाला ईमेलद्वारे ही परिस्थिती मी कळवली. साधारण 10/9/24 रोजी मी या साऱ्यांना माहिती दिली, पण कोणाकडून ही कुठलीच हालचाल होत नाही. हे लक्षात आल्यानंतर 1/10/2024 मी मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. मुंबई उच्च न्यायालयाच्या 2 सदस्यीय खंडपीठानं 7/10 ते हिरिंग घेतलं बर. आणि 11/10 हायकोर्टाच्या बेंचनं स्पष्टपणानं या ठिकाणी निर्देश दिले की ही 85,211 मतं जी आहेत हम्म. ती 188 पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या यादीतून वगळण्यात यावीत आणि 2 आठवड्याची मुदत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना त्यासाठी दिलेली होती. पण त्याच्यावर
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन वगैरे वेळ काढूपणा केला. मधल्या काळात काहीतरी मला वाटतं औरंगाबाद हायकोर्टाचा कुठला तरी निकाल आला, पण निवडणुकीच्या दरम्यान ते काही यादीतून वगळली गेली नाहीत. बर. निवडणूक होत असताना मी त्या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगितलं की आपण ही नावं वगळलेली नाहीत, किमान त्यांचं दुबार मतदान होणार नाही याकडे तरी आपण लक्ष द्या, त्या दृष्टीनं खबरदारी घ्या. पण तिथंही कुठलीही कृती झाली नाही. आणि निवडणुकीच्या नंतर ज्या वेळेस माझ्या पोलिंग एजंट्स आपण जे बसवतो त्यांनी निवडणूक मतदान केंद्रामध्ये वापरलेले फॉर्म 1700 आणले, ज्याच्यामध्ये मतदान केलेल्या मतदारांच्या नावावर टिक केलेल्या होत्या. त्याचा अभ्यास केल्यानंतर एक लक्षात आलं की पनवेल मतदारसंघामध्ये जे 25,855 मतदार डबल होते, त्या डबल मतदारांपैकी 11,600 मतदारांनी एकाच विधानसभा क्षेत्रात म्हणजे 188 पनवेलमध्ये 2 वेळेला मतदान केलेलं आहे. बर. ही गोष्ट अतिशय म्हणजे लोकशाहीच्या दृष्टीनं अतिशय चिंताजनक अशी आहे. आणि राहुलजींनी हा मुद्दा घेतल्यानंतर त्या दृष्टीनं मी चव्हाण सेंटरला ज्या वेळेस महाविकास आघाडी, डावे आघाडी यांच्या माध्यमातून जनसुरक्षा कायद्याच्या विरोधातली निर्धार परिषद घेतलेली होती, त्या व्यासपीठावरून हा मुद्दा मी उचलला. आणि तदनंतर या मुद्द्याची चर्चा होते. इतरत्र आरोप केले गेले असतील, पण हे खात्रीनं मी सांगतोय की हे मतदान झालेलं आहे. कारण आमचे पोलिंग एजंट्स जे आत बसतात, मतदान करून मतदार गेला की त्याला टिक केली जाते, त्याच्यातनं हे आकडे आलेले आहेत. मी अधिकृत आकडे फॉर्म 1700 मिळवण्याचा प्रयत्न केला, पण ते आम्हाला पुरवण्याचं देखील आतापर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी टाळलेलं आहे. सुरुवातीला सांगितलं 45 दिवसाचा पिरियड लागतो, न्यायालयाच्या आदेशाशिवाय आम्ही देऊ शकत नाही. पण ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर आता मी ह्या 85,211 लोकांची नावं पनवेलमधून डिलिशन करावी म्हणून पुन्हा निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, महाराष्ट्राचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक आयोगाला मागणी करणार आहे. जर त्यांनी केलं नाही तर कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या साठी मी हायकोर्टाची पायरी पुन्हा चढण्याचा निर्णय घेतो, माझ्या कायदेविषयक सल्लागारांच्या सहाय्यानं, मदतीनं. बरोबर. परंतु म्हणजे तुम्ही हे निवडणुकीच्या अगोदरच अशा पद्धतीचं 2 वेळा एकाच मतदाराचं नाव आहे आणि तुम्ही जी माहिती दिली त्यानुसार 11,000 पेक्षा जास्त लोकांनी 2 वेळा वोटिंग केलेलं देखील आहे. म्हणजे केवळ अकरा नावं हजार असणं सहाशे हा 11,600 म्हणजे केवळ नावं असण्यापर्यंत हे मर्यादित नाहीये, तर दुबार त्यांनी नावं वोटिंग केलंय. असण्यापर्यंत हे प्रकरण मर्यादित हम्म, नाही, बरोबर. तर हे प्रकरण त्याच्याही पुढे गेलेलं आहे. हम्म. आणि हे करत असताना ज्या वेळेस आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगत होतो, इतर 3 मतदारसंघातले मी समजू शकतो की मग मतदानाचा अधिकार नाही हे, पण पनवेल टू पनवेल 25,211 मतदार जे होते त्यातलं एक कुठलं तरी नाव कमी करायला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तिथं कुठलीही अडचण मला वाटतं नसावी. आणि त्यांनी मनात आणलं असतं तर एक सिंगल क्लिकवर त्यांचं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यानं ती शुद्धीकरण झालं असतं. पण इथं सगळाच गौडबंगाल दिसून येतंय आणि त्याच्यातून हे प्रकरण घडलेलं आहे असं माझं म्हणणं आहे. या परंतु संदर्भात तक्रार करत असताना माझं एक स्पष्ट मत आहे की जर लोकशाहीचं पावित्र्य राखायचं असेल, खरी लोकशाही आपल्याला हवी असेल, तर आपण ह्या कॉम्पिटंट अथॉरिटी, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी असतात, यांच्यावर जबाबदारी फिक्स केली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे निवडणूक यंत्रणेवर, तरच हे प्रकार थांबू शकतील, अन्यथा हे प्रकार थांबणार नाहीत. याची सॉफ्ट कॉपी आम्ही मेहरबान हायकोर्टाला दिली होती. या सगळ्या अधिकाऱ्यांना ज्यांची मी नावं घेतोय त्यांना दिलेल्या होत्या, हार्ड कॉपीज दिलेल्या होत्या. आणि
हायकोर्टानं त्या ठिकाणी सरकारी वकील आर्ग्युमेंट करायला लागल्यानंतर स्पष्टपणानं सांगितलं की आपण काय आर्ग्युमेंट करताय. निवडणुकीच्या मतदार यादीच्या सॉफ्ट कॉपीज त्यांनी ज्या पेन ड्राईव्ह दिलेत त्याच्यामध्ये स्पष्टपणानं दिसतंय, हार्ड कॉपीज दिल्यात त्याच्यामध्ये स्पष्टपणानं दिसतंय. आपण काही आर्ग्युमेंट करण्यापेक्षा ही कार्यवाही करा, अशा पद्धतीचे रिमार्क्स त्या ठिकाणी त्यांनी मारले होते. आपण जर बघायला गेलं तर लोकशाही जगायची असेल तर ह्या अधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या फिक्स करून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु मुद्दा हा आहे की ज्यावेळी तुम्ही निवडणुकीच्या अगोदरच ह्या अशा प्रकारचा जो गैरकारभार आहे किंवा ही जी काही गडबडी घोटाळे होण्याची संभावना आहे, शक्यता आहे, असं तुम्ही अगोदरच निदर्शनास आणून दिलं होतं, तरी देखील महाविकास आघाडीचे जे नेते आहेत, कारण तुम्ही पुराव्यासह कारण निदर्शनास आणलेलं नाही होतं. नाही, हो, परंतु तुम्ही महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार त्या पनवेलमधून होता, तुम्ही हे सगळे पुरावे समोर आणले होते, तरी देखील महाविकास आघाडीच्या लोकांनी त्यावरती विरोध करणं किंवा त्या गोष्टी आणखीन लावून धरणं हे का झालं नाही? महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लढत असताना रायगड जिल्ह्यामध्ये आमच्यामध्ये थोडेसे मतभेद झाले आणि त्या ठिकाणी पनवेल असेल, उरण असेल, दोन्ही ठिकाणी शेकापा आणि शिवसेनेचे उमेदवार एकमेकाच्या समोर उभे समोर टाकले. उभे राहिले, पेण बरोबर. हा. असेल, हम्म, त्याच्यामुळे महाविकास आघाडी काही त्याच्यात उतरली नाही. हम्म, पण माझ्या परीनं मी उमेदवार म्हणून आणि आमच्या पार्टीच्या माध्यमातून आम्ही हे सारं केलं होतं. हे आरोप नव्हते, हे प्रूव्हन होतं. मी आपल्याला दाखवतो मुद्दाम. हे जे असे फोटो मॅच केलेले होते आम्ही, हम्म, हे आता ज्यांनी मतदान केलं त्यांचे जे आम्ही मॅच केलेले आहेत. आणि जे तक्रार केली त्याही वेळी केलेले होते. समोर आता माझ्याकडे जी पनवेलमधली यादी आहे त्याच्यामध्ये प्रभाग मतदान केंद्र क्रमांक 1ला एक मतदाराचं नाव आहे, त्याचंच नाव 498ला आहे. फोटो पासून सगळं मॅच होतंय. असंही नव्हतं की बाबा तक्रारीत तथ्य नाही. पण कुठंतरी माइंडसेट फिक्स होता की हे काही करायचं नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली नाही. निवडणूक आयोगाने जी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यांनी जे उत्तर देण्याचा प्रयत्न केला, तर ते तुम्हाला पण उत्तर आहे, म्हणजे केवळ राहुल गांधींनाच उत्तर नाहीये, तर तुम्ही हा मुद्दा सर्वात अगोदर उपस्थित केला हो. होता, तुम्हाला देखील उत्तर आहे. तर त्या प्रेस कॉन्फरन्सवरती काय म्हणणं आहे? त्यांची उत्तरं तुम्हाला पटलीत? योग्य आहेत त्यांची उत्तरं? मुळात कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत प्रतिक्रिया देताना माणसानं त्या गोष्टीची खातरजमा तरी केली पाहिजे, असं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं मत आहे. जर आपल्याकडे पेन ड्राईव्हच्या माध्यमातून आम्ही पोचवलेला आहे, आपल्याकडे हार्ड कॉपीज दिलेल्या आहेत, आपल्याला वारंवार निवेदनं दिलीत, कार्यवाही होत नाही म्हणून आम्ही हायकोर्टात गेलोय, हायकोर्टानं आदेश दिलेत, तेही या साऱ्या यंत्रणांना आम्ही पोचवलेले आहेत आणि याची कारवाई करा म्हणून लिखित स्वरूपात त्यांना दिलंय. आणि अशा वेळी निवडणूक आयोगानं असं उत्तर देणं म्हणजे सोंग झोपेचं सोंग पांघरून घेण्यासारखं आहे, असं माझं मत आहे. तर ह्याच्या बाबतीत कायदेशीर तरतुदी तेवढ्या फर्म नाहीयेत की कुणावर तरी जबाबदारी फिक्स करून कार्यवाही व्हावी म्हणून. त्याच्यामुळे थोडासा याचा गैरफायदा होतो आणि शासनकर्ते आणि यंत्रणा यांचं संगनमत होऊन हे प्रकार घडतायत असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून मी वारंवार सांगतोय की याच्या बाबतीत निवडणूक निर्णय असतील अधिकारी असतील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतील, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी असतील, हे सक्षम अधिकारी आहेत. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार हे अधिकारी असतात आणि अमर्याद यंत्रणा शासनाची यांच्याकडे आहे. यांनी ते केलं नाही तर कर्तव्यात कसूर केली म्हणून त्यांच्यावर जबाबदारी फिक्स करून कारवाई केली पाहिजे, असं माझं मत आहे. त्यामुळे प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या गोष्टीला आता उशीर झालाय का? कारण विधानसभेची निवडणूक असेल, लोकसभेची निवडणूक असेल, लोकसभेच्या निवडणुकीला तर 1 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे, विधानसभेच्या निवडणुकीला जवळपास आता 7, 8, 9 महिने झालेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींना उशीर झालाय का? म्हणजे आपल्या मित्र पक्षांकडून किंवा सगळ्याच मी गोष्टीकडून? मी ह्या बाबतीत 2014 साली देखील तक्रार केलेली होती. बर. 2014 साली ही मी उमेदवार होतो. अगदी 10-12 हजाराच्या फरकानं मी डिफीट झालो होतो आणि त्यावेळेस समोरचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या मतदानाच्या स्लिप
त्यांचे पॅम्पलेट आणि त्यासोबत 1,000 रुपयाचं पाकिट असणाऱ्या गाड्या पकडल्या गेल्या होत्या. खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक गाडी पकडली होती, जी प्रशांत ठाकूर यांच्या TIPL कंपनीची गाडी होती. त्यांचे कर्मचारी तिथं पकडले गेले होते. फिर्यादी त्या ठिकाणचे API खारघर पोलीस स्टेशनचे होते. शासकीय तक्रार होती. खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक गाडी पकडली गेली होती. त्यांचे 2 कर्मचारी पकडले गेले होते. त्याही ठिकाणी मतदानाच्या स्लिपा असलेले नंबर आणि प्रचाराच्या पत्रक आणि पैसे पकडले गेले होते. याच्या विरोधात मी मुंबई हायकोर्टात गेलो होतो. हायकोर्टात हा खटला चालला. हायकोर्टामध्ये नाकारला गेला. सुप्रीम कोर्टात मी गेलो. सुप्रीम कोर्टाचा निकाल मला आता जुलैमध्ये त्या ठिकाणी 25 साली मिळाला. त्याच्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया या बाबतीत टाइम बॉन्डेड असली पाहिजे. जर कालावधी एखाद्या लोकसभा किंवा विधानसभा सदस्याचा 5 पाच वर्षाचाच आहे. वर्षाचा आहे, हम्म. तर तक्रार झाली तर ऍटलिस्ट वर्ष 2 वर्षाची मुदत ही घालून दिली पाहिजे, की बाबा या अवधीत जे यस नो असेल, जो काही न्यायालयाचा निर्णय शेवटी सर्वांना मान्य करावा लागतो कसाही असला तरी, पण तो त्या पिरियडमध्येच झाला पाहिजे. अशा प्रकारच्या तरतुदी असल्या पाहिजेत. या ठिकाणी आपण बघतोय की मतदाराचे फोटो आहेत, या ठिकाणी त्यांचे RIC नंबर आहेत, सारं मॅच होतंय. नाही पण तरी हे जर सगळं हे सगळं असताना म्हणजे आता तुम्ही म्हणताय की न्यायालयाचा निर्णय हा सगळ्यांना मान्य आहे आणि तो मान्य असायलाच पाहिजे, त्यात काही दुमत नाहीये. करावाच परंतु लागतो. निवडणूक आयोग तसं करताना दिसत नाहीये. मग निवडणूक आयोग म्हणजे हायकोर्टाने तुमच्या बाबतीत जो निर्णय दिला की ह्या सगळे दोबार मत असलेली जी लोक आहेत त्यांची नावं काढली पाहिजेत, परंतु निवडणूक आयोगाने तसं केलं नाही. त्यांना हे पण माहिती आहे की हे जर आम्ही केलं नाही, आदेशाचं पालन नाही केलं, तर उद्या जाऊन आमच्यावरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकतं. तरी देखील त्यांनी हे काम केलं नाही. म्हणजेच त्यांच्यावरती मोठ्या म्हणजे अदृश्य शक्ती ज्याला आपण काही लोक म्हणतात त्याचा हात असल्याशिवाय ते होतंय का सगळं? ते अदृश्य असायचंही कारण नाही माझ्या मते. सत्ताधाऱ्यांचा स्पष्टपणानं दबाव या ठिकाणी असल्याशिवाय हे काम होणार नाही. कारण जर तरतुदी स्पष्ट असत्या, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतील, निवडणूक निर्णय अधिकारी असतील, यांना जर याच्यामध्ये काही खास तरतूद असती की बाबा काय अशा पद्धतीची गंभीर प्रकरणं झाली तर त्याची जबाबदारी तुमच्यावर राहील आणि तुमच्यावर कठोर कारवाई होईल, हम्म. तर त्यांनी या बाबतीत दखल घेतली असती. दबाव असता तरी घेतली असती. शेवटी आपल्या नोकरीशी कोणी खेळलं नसतं. बरोबर. पण हे तर त्यांना माहिती आहे की बाबा आपल्यावर वरदहस्त आहे सत्ताधाऱ्यांचा, आणि त्याच्यामुळे त्यांच्या संगनमतानं मी म्हणेन दबावापेक्षा, कारण महाराष्ट्राचं प्रशासन पूर्वी असं नव्हतं. अतिशय आदर्शवत प्रशासन आपल्या राज्याचं होतं. पण अलीकडं महाराष्ट्राचं प्रशासन हे जुन्या महाराष्ट्राचं राहिलेलं नाहीये. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली अतिउच्च अधिकारीही अगदी टोकाची कामं करायला लागलेली आहेत. याचा अनुभव सगळ्यांनाच आपल्याला येतोय. त्याच्यामुळे हा प्रकार घडलाय. हा अदृश्य हाताचा वगैरे नाही, सत्ताधाऱ्यांचं आणि निवडणूक यंत्रणेचं संगनमत होऊन हे सारं घडलंय, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. पण आता पुढे काय? म्हणजे राहुल गांधी यांनी आरोप केले, या त्यांच्या बाबतीत आरोपांना मी उत्तरं दिली गेली. माझे जे कायदेविषयक सल्लागार आहेत, ऍडव्होकेट हम्म. CG गावणेकर, हम्म. ज्यांनी निवडणुकीच्या पूर्वी हायकोर्टात हा निकाल मला मिळवून दिलेला होता, त्यांच्याशी चर्चा करून मी पुन्हा ह्या विषयाला चालना देण्याचा प्रयत्न करणार आहे. पण माझ्या मनामध्ये तरी असं आहे की या बाबतीत ज्या निवडणूक यंत्रणेनं वेळकाढूपणा केलाय, कर्तव्यात कसूर केली, त्यांच्यावर कार्यवाही होणं गरजेचं आहे. त्या दिशेनं मी प्रयत्न करणार आहे. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं, परंतु राहुल गांधी, माझा प्रश्न असा होता की राहुल गांधी यांनी आरोप केले, त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न जो आहे तो निवडणूक आयोगाने केला. त्यानंतर राहुल गांधींनी वोटर अधिकार यात्रा म्हणजे रस्त्यावर थेट लोकांमध्ये जाण्याचं काम केलंय. शरद पवारांची आज प्रेस कॉन्फरन्स झाली, त्यात ते असे म्हणाले की आम्ही मतदार यादींचा अभ्यास करत आहोत. म्हणजे एवढ्या निवडणुका झाल्यानंतर, एवढ्या वेळ झाल्यानंतर आता अभ्यास करतायत विरोधी पक्ष महाराष्ट्रातले. तर हे पुढे कसं जाणार? म्हणजे जनतेत आता तुम्ही एक नाही, एक नाही, तुम्ही लढाई उभी करत आहात, ती नाही. कायदेशीर लढाई आहे, परंतु जनतेमध्ये जाऊन ती लढाई उभी करण्याचं काम म्हणजे वेळ झालाच आहे का? वेळ झालाच आहे निष्पणानं ना या जर गोष्टींना?
जगातली ही सगळ्यात मोठी लोकशाही वाचायची असेल, महाराष्ट्रातल्या जनतेनं नव्हे, देशातल्याच जनतेनं रस्त्यावर उतरून या संदर्भात आता जागरूकपणानं काम करणं गरजेचं आहे, असं माझं मत आहे. मी तशा पद्धतीचं आव्हान जनतेला, हे दुबार मतदान झालेला आकडा मला दिसल्यानंतर लगोलगच केलं. ह्या आकड्यामध्ये 11,600 मी म्हणतोय, त्याच्यामध्ये ऐरोली आणि पनवेलमध्ये ज्यांनी डबल मतदान केलंय तो आकडा वाढणार आहे. उरण आणि पनवेलमध्ये ज्यांनी डबल मतदान केलंय तो आकडा वाढणार आहे. बेलापूर आणि पनवेलमध्ये ज्यांनी डबल मतदान केलंय तो आकडा वाढणार आहे. माझ्या पोलिंग एजंटकडनं आलेले काही फॉर्म्स माझ्या यंत्रणेकडनं मिसप्लेस झाले, तोही आकडा वाढणार आहे. माझ्या अंदाजे ढोबळमानानं हा आकडा 20,000पेक्षाही जास्त होऊ शकतोय. आणि मी आता न्यायालयाच्या माध्यमातून हे जे फॉर्म 17C आहेत त्याची मागणी करून हे पूर्ण प्रकरण ढसास लावण्याचा आणि अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावं लागलं तरी त्याची तयारी, ती मानसिकता मी केलेली आहे. बर, ठीक आहे. तुमची ही लढाई कायदेशीर मार्गाने जी चालली आहे, एका बाजूला विरोधी जे पक्ष आहेत ते रस्त्यावर उतरून, खास करून महाराष्ट्रामध्ये तसं काय आंदोलन करतायत का हे देखील बघावं लागेल. परंतु जो निश्चितपणानं आगामी हा, काळात ते आंदोलन महाराष्ट्रामध्ये नक्कीच होईल, कारण अनेक ठिकाणी असे प्रसंग समोर येत आहेत. बरोबर. हा जो नाही, प्रकरण मी म्हणतोय त्याच्या व्यतिरिक्तही पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक बोगस मतदार नोंदलेले आहेत. स्थलांतराचं प्रचंड प्रमाण असल्यामुळे त्याचा फायदा घेत आणि निवडणूक यंत्रणा हाताशी असल्यामुळे हे सारे प्रकार केले जात आहेत. आणि ते कुठेतरी थांबले नाहीत तर लोकशाही आपल्याला होती असं म्हणावं लागेल, अशी परिस्थिती आहे. बरं पाटील साहेब, खरं तर म्हणजे एक सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की हारल्यानंतर माणूस आरोप करतोय, परंतु इथे हार जीतचा निर्णय लागण्या अगोदरच तुम्ही ते आक्षेप घेतले होते. केवळ आक्षेप घेतले नव्हते, तर संबंधित यंत्रणेला ते दोष दाखवून दिले होते. ते करत नाहीत म्हणून तुम्ही हायकोर्टामध्ये गेलात. हायकोर्टाने देखील सांगितले की हे दोष दूर करा, परंतु तरी देखील हे दोष दूर झालेले नाहीयेत. आणि आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या आहेत. त्यावर याचा काय परिणाम होणार हे बघण्यासारखं आहे. पाटील साहेबांची लढाई, कायदेशीर लढाई जी त्यांनी ते सुरू करणार आहेत, ती कुठपर्यंत जाईल, हायकोर्टापर्यंतच मर्यादित राहील की सुप्रीम कोर्टामध्ये जाईल, हे देखील आपण बघणार आहोत. आणि विरोधी पक्ष रस्त्यावर उतरून याचा विरोध करणार का, हे देखील पाहण्यासारखं आहे. तुर्तास आपण इथेच थांबूयात. वोट चोरीचा मुद्दा हा आणखीन काही काळ, आणखीन काही महिने, वर्ष हा चर्चेमध्ये राहणार आहे. आपण त्यावरती नजर ठेवून आहोत. बाळाराम पाटील साहेब जे आहेत त्यांच्या केसवरती देखील आपण नजर ठेवून असणार आहोत. पुढची जी घडामोड आहे तो ते आम्हाला ती आम्ही तुम्हाला नक्कीच तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तुर्तास आपण इथेच थांबूयात. बाळाराम पाटील साहेब, आपलं खरंच आभार आणि धन्यवाद. धन्यवाद.